रामकृष्ण हरी माऊली. आज आपण उपवासाचे खुसखुशीत आणि मऊसूत असे आप्पे तयार करूया. तळणीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असे आप्पे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता. त्याच्यासाठी इथे मी साबुदाणा घेतलाय, स्वच्छ धुवून रात्रभर भिजू घालायचा. त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळच नसेल तर तुम्ही 4 तास तरी भिजू घातलं तरी देखील चालेल. मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं. 2 बटाटे घेतले उकळून, किंवा तुम्ही या ठिकाणी रेताळ्याचा सुद्धा वापर करू शकता. 2 हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर, जिरं आणि चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर आणि जिरं चालत नसेल, तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल. मस्त असं मिक्स करून झालं की अर्धा वाटी भाजून घेतलेल्या दाण्याचं कूट घालून सुद्धा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की मस्त असे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे. हवं असल्यास तुम्ही हे तयार केलेले वडे दिवसभर करून ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा डीप फ्राय करू शकता, किंवा अशा पद्धतीने सॅलो फ्राय करून घेतले तरी देखील चालेल. मस्त असं मी कास्ट आयरनचा आप्पे पॅन घेतले. चांगलं तेल लावून घ्यायचं आणि तेल गरम झालं की तयार करून घेतलेले वडे सोडून घ्यायचे. मस्त असं वडं आपलं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे, तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. मस्त असे वडे बघा मी एका बाजूनी भाजून घेतले. एका बाजूनी भाजून झालं की दुसरी साईड आपल्याला पलटून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूनी पलटून झालं की आपल्याला परत एकदा झाकून मस्त असं खालची बाजू भाजेपर्यंत शिजवून घ्यायचे. आता दोन्ही बाजू चांगल्या भाजून झाल्या की आपण आता थोडं तेल लावून घेऊया, म्हणजे साईडनी सुद्धा आपण आप्पे चांगला भाजून घ्यायचं. साधारण सारखं आलटून पलटून भाजून घेतलं ना तर छान एकसारखे कुरकुरीत असे तयार होतात. बघा किती छान एकसारखे कुरकुरीत तयार झालेले आहे. एक वडा बघा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतून मऊसूत, वरून क्रिस्पी असा वडा तयार होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.